ग्रेट डिप्रेशन आणि दुसरं महायुद्ध झालं नसतं तर पॉपकॉर्न बकेट आज थिएटरमध्येच काय, थिएटर बाहेर सुद्धा दिसलं नसतं. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही. त्याचं होतं असं की 1920च्या दशकात सिनेमा थिएटर्स म्हणजे पिक्चर पॅलेस, मोठं स्टेटस सिम्बॉल. तेव्हा थिएटरवाल्यांना पॉपकॉर्न नको होता. कारण काय, तर पॉपकॉर्नमुळे थिएटरची जमीन खराब होते आणि त्यांना वाटायचं की आपलं थिएटर म्हणजे दुसरं ऑपेरा हाऊस. मग आलं ते ग्रेट डिप्रेशन. लोकांकडे ना पैसा ना हाऊस होते, ते फक्त स्वस्त आणि चविष्ट पॉपकॉर्न, जे तेव्हा फक्त 5 ते 10 सेंट्स मध्ये मिळायचे. थिएटरवाले समजले पॉपकॉर्न विकला नाही तर थिएटरच बंद होईल. आणि खरंच ज्या थिएटर्सनी पॉपकॉर्न विकायला सुरुवात केली ती चालली आणि बाकीची चक्क बंद पडली. त्यानंतर आलं ते वर्ल्ड वॉर 2. तेव्हा साखर टंचाईमुळे कॅन्डीज बंद झाल्या आणि पॉपकॉर्न हे थिएटरमध्ये लिगलाइज झाले. 1950 मध्ये जेव्हा टीव्ही घरोघरी पोहोचला तेव्हा थिएटर्सवाल्यांनी हे पॉपकॉर्न्स विकायला जोमाने सुरुवात केली आणि तेव्हापासून गोष्ट पाहायची म्हणजे हातात पॉपकॉर्न हे हवंच. ही अनब्रेकेबल परंपरा बनली. आज तुम्ही थिएटरमध्ये बसून पॉपकॉर्न खात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉपकॉर्न हे फक्त स्नॅक्स नाही तर आपला सिनेमा वाचवणारा हिरो आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चंद्रकोर फिल्म्स या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि हो, चंद्रकोर फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.